जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती 2024 मध्ये आपण अपडेट घेऊन आलेलो आहे। ती म्हणजे प्रशिक्षण तुमचे केव्हा सुरू होऊ शकते आणि ऑफिशियल परिपत्रकसुद्धा जाहीर झालेलं आहे आणि यामध्ये किती विद्यार्थी यांचं ट्रेनिंग होणार आहे सुरुवातीला आणि दुसऱ्या पार्टमध्ये किती विद्यार्थ्यांचं होणार आहे ते सुद्धा दिलेले आहे। तर पहा, अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके यांच्याकडून हे पत्र जाहीर झालेलं आहे 13/9/2024ला आणि महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई। आता बघा, विषय खूप इम्पॉर्टंट आहे। होमगार्ड संघटनेत नव्याने नोंदणी झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्याबाबत उपरोक्त संदर्भ विषयास अनुसरून महाव्यवस्थापक यांचे अधिपत्याखालील नवीन नोंदणी झालेल्या एकूण 6,487 किती आहे 6,487 त्यापैकी बघा, होमगार्ड्सपैकी एकूण 3,495 होमगार्ड्सना खालील नमूद पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांची नावे समोर दर्शवलेल्या संख्येनुसार 23/9/2024 पासून प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे। तर बघा, हे प्रशिक्षण सेंटर आहे, पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये तुम्हाला प्रशिक्षण देणार आहे। कारण की आपल्याला पोलीस झाल्यानंतर सुद्धा याच ट्रेनिंग सेंटरवर जायचं आहे, तर अनुभवसुद्धा चांगला येईल आणि तुमचं जे ड्रीम आहे ते सत्यात उतरवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ट्रेनिंग नक्की करा, ज्यांचं होमगार्ड्समध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी। आणि इथून आपण पोलीस भरतीमध्ये कसं सक्सेस होऊ शकतो याकडे जास्त लक्ष असू द्या, ठीक आहे। तर बघा, पुरुष उमेदवार 319 हे अकोल्याला बोलवणार आहे, सोलापूरला 492, खंडाळा महिलांसाठी असतं 318, त्यानंतर जालनामध्ये 270 पुरुष उमेदवार, लातूरला 270 पुरुष उमेदवार, नानवीज दौंडला 576 पुरुष उमेदवार, धुळेला 418, सांगली तुर्चीला 600, मरोडला 500 असे एकूण 3,445 पुरुष उमेदवार आणि 318 महिला उमेदवार यांना खंडाळा इथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, महासमादेशक यांना विनंती करण्यात येते की त्यांचे अधिपत्याखाली विविध घटकातील उपरोक्त नमूद पोलीस प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात येणाऱ्या होमगार्ड्सना दिनांक 22/9/2024 रोजी 14 वाजेपर्यंत संबंधित पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोहोचतील अशा बेताने पाठवण्याची व्यवस्था करावी। तसेच उपरोक्त होमगार्ड्सना प्रशिक्षणास पाठवताना कोणत्या घटकातील होमगार्ड्स कोणत्या प्रशिक्षण केंद्रात पाठवावे याबाबत कृपया आपले स्तरावर कळवण्यात यावे याची प्रत कार्यालयास पाठवावी। म्हणजे बघा, तुम्हाला 22 तारखेला तिथे ट्रेनिंग सेंटरला हजर करणार आहे, बोलवणार आहे, म्हणजे तिथे पोचायचं आहे तुम्हाला, ठीक आहे। ते तुमचे पथक मधून पाठवेल, जिथे जिथे तुम्हाला बोलवलं जाईल तिथे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि नक्की ट्रेनिंग करा सर्वांनी, कारण की इथे एक अनुभवसुद्धा मिळतो आणि दुसरं म्हणजे इथे तुम्हाला खूप काही शिकायला मिळते की आपण पोलीसमध्ये गेल्यावर नेमकं काम काय करायचं आहे ते सुद्धा इथे तुम्हाला कळू शकतं, ठीक आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत हे परिपत्रक आपण आपल्या टेलिग्रामवर टाकलेलं आहे, व्यवस्थित बघून घ्या आणि सर्वांनी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी होमगार्ड्सवर न थांबता आपण पोलीस कसं होऊ शकतो आणि लवकरात लवकर नेक्स्ट भरतीमध्ये आपलं काम कसं होऊ शकतं याकडे जास्त फोकस असू द्या।